अहिल्यानगरात संतापाचा ज्वालामुखी, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही. सपकाळांविरोधात 10 लाखांच्या बक्षिसाची थरारक घोषणा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सुलतान यांनी जी प्रतिक्रिया दिली आणि आमच्या दैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या या नालायक प्रदेशाध्यक्षांचा निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हिंदूंचे सारेआम कत्ल करणाऱ्या नराधमाची तुलना करणं ही या महाराष्ट्राला एक अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि अशा या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा काँग्रेसने राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत. औरंगजेबाच्या समाधीचं उदात्तीकरण करणाऱ्या नालायक काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा समाजाला नाहीये आणि म्हणून परत एकदा काँग्रेसचा बुरखा या निमित्ताने फाडला गेलाय. लव जिहाद, वोट जिहाद यासारख्या अतिरेकी प्रवृत्तींना लालन पालन करणाऱ्या आणि त्याचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसचा आम्ही या निमित्ताने निषेध करत आहोत. आणि परत एकदा मी सकल हिंदू भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि अशा या प्रवृत्तींच्या वेळीच समाजाने ठेचून काढलं पाहिजे असं या निमित्तानं मी सगळ्या समाज बांधवांना हिंदुस्थानामधील सर्व हिंदूंना विनंती करतो. आणि परत एकदा हर्षवर्धन सुलतान आणि त्याच्या काँग्रेस पार्टीचं मी निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी तुलना केलेली आहे या हर्षवर्धन सुलताननी, याला नक्कीच टिपू सुलतान हे पुढे नाव द्यावे आणि त्याच्या बापाच्या पुढे टिपू सुलतान हे नाव घ्यावे. अशा या नराधामाची जीभ कापणारास अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी 10 लाख रुपये देईल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.